let us go up. Come let us go up to the mountain of the Lord. Who can ascend his holy hill? Who can approach his holy place? Only the one with clean hands and a pure heart. ज्या विषयाला आज जग पाहत आहे, आपल्याला आवडून आपण बातम्या लावल्यानंतर टी व्हीवरती ॲटलिस्ट एक तरी बातमी आहे आता सध्या इस्रायल धरून असते. आणि तुम्हाला सांगू द्या, दुर्दैवानं ही आहे, ती चांगली बातमी नाही. ह्याने हल्ला केला, त्यांनी हल्ला केला, यांनी एवढे मारले, त्यांनी एवढे मारले, यांनी एवढे मिसाईल सोडले, त्यांनी एवढे मिसाईल सोडले. आणि आपण ते पाहतो. मागील 20 वर्षापूर्वी मी बोरिवली या ठिकाणी मुंबईमध्ये होतो आणि त्या ठिकाणी देवाचे एक सेवक दानिएलच्या पुस्तकावरती शिकवायला आले होते. आणि 20 वर्षापूर्वी ते म्हणाले होते, जेव्हा तुम्ही इस्रायलच्या संबंधाने, यरुशलेमच्या संबंधाने बातम्या तुमच्या टी व्हीवर पाहाल किंवा तुमच्या न्यूजपेपरमध्ये पहिल्या पानावर येईल, समजून घ्या येशूचे येणं जवळ आलेलं आहे. हे 20 वर्षापूर्वी त्या सत्रामध्ये बसून मी ऐकलं. त्या 20 वर्षामध्ये त्या लगेच घडलं नाही ते, परंतु आज आम्ही पाहत आहोत प्रत्येक न्यूज चॅनलवरती, मराठी असू द्या, हिंदी असू द्या, इंग्लिश असू द्या. पूर्वी फक्त BBC वरती कुठेतरी इस्रायलची न्यूज ऐकायला मिळायची. आज मराठीमध्ये, हिंदीमध्ये आम्ही इस्रायलचे न्यूज ऐकत आहोत. आणि मला असं कुठेतरी वाटतं की ती भविष्यवाणी पूर्ण होत चाललेली आहे. सो पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं, देवाने 3 स्तंभ दिले. कोणते कोणते? निवास मंडप, एकदम बरोबर. दुसरा, यस, ओके, भूमी आणि सन, परमेश्वराने 3 स्तंभ दिले. आणि ते स्तंभ यासाठी दिले की जेव्हा ते आतमध्ये येतील तेव्हा त्यांना कळेल की खऱ्या अर्थाने राज्य कशा प्रकारे चालवलं जातं. इस्रायलचं राज्य हे शारीरिक आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं राज्य देखील शारीरिक येणार आहे. आत्ता सध्या आम्ही आत्मिक राज्यामध्ये आहोत. ओके, हे समजून घ्या. परंतु आपली प्रार्थना जी आहे ते तुझे राज्य येवो, ही प्रार्थना 2000 वर्ष आपण करत आहोत. 2000 वर्ष प्रभूला लागतो का हो? तेवढा वेळ लागतो प्रार्थनाचं उत्तर द्यायला? नाही लागत. प्रभू कधी कधी प्रार्थनेचं उत्तर लगेच देतो. या प्रार्थनेचं उत्तर प्रभूंनी का नाही दिलं? कारण त्याचं राज्य जे येणार आहे आतापर्यंत जगात आलेल्या सगळ्या राज्यापेक्षा श्रेष्ठ असणार आहे. आमेन. आणि म्हणून जेव्हा चांगलं काही मिळवायचं असतं ना, त्याला वेळ लागतो. वरण भात करायला 15 मिनिटं लागतात, बिर्याणी करायला 1 तास लागतो. सो समजून घ्या, प्रभूचं राज्य अद्भुत असणार आहे. ओके, पण आज मला तुम्हाला प्रामुख्यानं काही अतिशय गंभीर फोटो दाखवणार आहे मी, की जे खऱ्या अर्थाने घडलं इस्रायल संदर्भाने. आणि मग त्यानंतर ओके, मी आजचा इस्रायल जो आहे, आत्ता सध्या काय घडलेलं आहे ते सांगणार आहे. त्यानंतर काही अतिशय फार महत्त्वाची गोष्ट, जसं निकी सरांनी मागच्या सत्रामध्ये सांगितलं की आम्ही तुम्हाला ज्ञान द्यायला नाही आलो, आम्ही तुम्हाला इन्फॉर्मेशन, माहिती द्यायला नाही आलो. आज इथून जाताना कमीत कमी एक गोष्ट तरी आपण करावी असा निर्णय जर तुम्ही घ्याल तर मला असं वाटतं आमचं इथे येणं साध्य झालं. ओके, आणि त्यामुळं आपण काय करू शकतो, आता हे ऐकलं मी, आता करायचं काय? आणि म्हणून त्या गोष्टी देखील मी सांगणार आहे. तुम्ही जर बघितलं तर जो होलोकॉस्ट प्रकार झाला, ओके, ज्याला नरसंहार म्हटलं जातं. नरसंहार जगामध्ये इतक्या अद्भुत रीतीने, इतक्या मोठ्या प्रकारच्या संख्येमध्ये कोणत्याही गटाच्या लोकांना मारण्यात आलं नाही जसं यहुद्यांना मारण्यात आलं. त्यांचा गुन्हा काय होता तर त्यांनी कुठे बलात्कार केला नव्हता, दरोडे टाकले नव्हते, त्यांनी कोणत्या राज्याला चॅलेंज केलं नव्हतं, कोणत्या राजाला त्यांनी कोणत्याही प्रकारची त्याला अपशब्द वापरले नव्हते. त्यांचा फक्त एकच गुन्हा होता, ते यहुदी होते. हा काय गुन्हा आहे का? यहुदी असणं हे गुन्हा आहे. आणि परंतु जसं आम्ही पाहिलं की जे ख्रिस्ती इतिहासाचे जनक आहेत त्यांच्याकडून ज्या घोर चुका झाल्या, त्यातल्या त्यात जसं मगाशी बघितलं आपण मार्टिन लुथर, की त्यांच्या मुखातून ते गेलं की यांना हिटलर त्यांच्या लेखकातून, त्यांच्या लेखनातून तो काय म्हणतात प्रभावी झाला, इतका प्रभाव पडला की त्यांचं लेखन त्याला जणू काय आज्ञाप्रमाणे होतं. आणि हिटलर म्हणतो की यांना जगायची देखील
त्यांनी जगू नये, यांना जगायची परवानगी नाही. आणि अशा प्रकारे ज्यावेळेस दुसऱ्या महायुद्धामध्ये आपण पाहतो अशा प्रकारे हा होलोकॉस्ट झाला, ती चळवळ झाली यहुद्यांच्या विरोधामध्ये. 60 लाख यहुदी. हा नंबर प्रियानो समजून घ्या, काय नंबर असेल. यहुदी हे गॅस चेंबरमध्ये टाकून मारले, काही जणांना बर्फाच्या लादीवरती झोपवलं. त्यांच्यावरती प्रयोग झाले की एक शारीरिक मानवी शरीर हे किती गारठा सहन करू शकतं. अशा प्रकारे त्यांचे अतिशय निगरून हत्या झाली. आणि कितीतरी दिवस त्यांना अन्न दिलं नाही. ट्रेनमध्ये बसून त्यांना सांगितलं तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी घेऊन चालवलं. सांगितलं नाही की कशासाठी, पण ते 10,000 5,000 हजार लोक एकत्र नेऊन मारण्यात आले. आणि ही चित्र तुम्ही पाहाल प्रियानो, यहुदी लोक आहेत ते. आपण 2 सत्र ऐकत आहोत. ते कोणी ते नाही आहेत, ते आपलेले आहेत. असं समजा आपला एक भाऊ, आपली एक बहीण, आपली लेकरं. विचार करा, अशा प्रकारे मारण्यात आले. का? कारण एक दोष देण्यात आला की यांनी ख्रिस्ताला मारलं, यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला खिळलं. प्रियानो, प्रश्न हा आहे आज की सात्विक न्यायाधीश जगात दुसरा कोण आहे परमेश्वराशिवाय? आमचा न्याय हा एकतर्फी असतो. आमचा न्याय बराच वेळ चुकतो. आम्ही न्याय करतो, करू नये पण करतो. आमची भूमिका प्रेम करायची आहे, पण आम्ही न्याय करत बसतो. पण दुर्दैव हे आहे, ते न्याय करताना देखील आमचा न्याय चुकतो. आणि हा फार भयंकर रीतीने न्याय चुकला. कारण देव न्यायी आहे. त्यांच्या मुखातून गेलेला शब्द देवाने ऐकला. त्याची शिक्षा देवाने 1 नाही 2 नाही 3 नाही 1800 वर्ष त्यांना दिली. दुप्पट शिक्षा दिली. जगभर ते पांगले. त्यांच्याकडे त्यांची भाषा नव्हती, त्यांची संस्कृती नव्हती. ते कसे बसे जगामध्ये जगले, राहिले. आणि परंतु परमेश्वराने त्यांची शिक्षेचा काळ समय संपल्यानंतर परमेश्वर त्यांना परत आलं. आणि आपण ऐकलं मागच्या सत्रामध्ये की या गोष्टीच्या मागे माणूस आपला शत्रू नाही. पौल देखील म्हणतो रक्त मांस, आपलं युद्ध रक्त मांसावरून नाही, परंतु आपलं युद्ध जे आहे आकाशातील दुरात्म्याबरोबर आहे. सो सुरुवातीपासून सैतान इस्रायलाचा तिरस्कार करतो. आणि सैतानाचं शस्त्र जे आहे ते मनुष्य आहे. सैतान या पृथ्वीवरती त्याला जर काही करायचं असेल तर तो मनुष्याचा उपयोग करतो. सैतानाने खऱ्या अर्थाने अशा प्रकारे मनुष्याचा उपयोग केला. आणि त्यांच्या मुखातून निघालेलं जे वाक्य होतं, आपण असं समजू कदाचित त्याची शिक्षा परमेश्वराने त्यांना दिली 1948 नंतर. परंतु फार महत्वाची गोष्ट आहे, आता खऱ्या अर्थाने परमेश्वरासाठी खऱ्या अर्थाने ते डोळ्यातले बुबळ्याप्रमाणे आहेत. आमेन. आणि परमेश्वर त्यांच्या बाजूने उभा आहे. आणि मला असं वाटतं ज्या बाजूला देव उभा आहे त्या बाजूला मंडळीने पण जाऊन उभं राहावं. आमेन. आत माझ्या बरोबर तुम्ही. ज्या बाजूला आमचा प्रभू उभा आहे, ज्या बाजूला आमचा येशू उभा आहे, त्या बाजूला आम्ही पण जाऊन उभं राहिलं पाहिजे. या ठिकाणी येण्याच्या मागचं उद्देश आहे की आज जे विश्वासणारे आहेत, काही जणांना त्यांची जागा अजून कळाली नाही, काही विश्वासणारा अजून त्यांची जागा कळाली नाही. परंतु आज आव्हान हे आहे की बाय द टाइम आपण इथून ह्या हॉल सोडू त्यावेळेस या हॉलमध्ये कोणीही तटस्थ भूमिकेमध्ये नसणार, मधल्या भूमिकेमध्ये नसणार, न्यूट्रल भूमिकेमध्ये नसेल. तर आज जे ऐकत आहोत त्याच्याद्वारे आम्ही सर्वजण इस्रायलच्या देवाच्या बाजूला आणि देवाच्या इस्रायलच्या बाजूला असू. आमेन. ओके. सो पाप्रियानो शब्द निशब्द करणारे ते फोटो आहेत. याचे एक्सप्लेनेशन देता येत नाही. हे ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस आमच्या मनामध्ये एक प्रकारचा राग उत्पन्न झाला पाहिजे. दुसऱ्या बाजूला एक प्रकारची कळवळा निर्माण झाला पाहिजे. आणि तिसरं आव्हान अतिशय महत्वाचं आहे ते हे की एकदा झालं पुरेसं, आता आम्ही परत होऊ देणार नाही. मला वाटतं मोठ्याने आम्ही म्हणू शकतो एकदा झालं पुरेसं. काही वेळेस आम्ही काही अशा भांडणं होतात आणि काही वेळेस आम्ही म्हणतो आता भांडलास ठीक आहे, आता परत जर आलास तर बघ. सो आम्ही आज इथून जाताना असं म्हटलं पाहिजे सैताना, ठीक आहे एकदा तू आमच्या भावावरती हल्ला केलास, आता परत आला तर बघ. आम्ही उभं राहू इस्रायलच्या बाजूने. तुम्ही आज इस्रायलमध्ये गेलात तर एक फार मोठं म्युझियम आहे. त्या जेरुसलेममध्ये त्या म्युझियममध्ये लेकरांचे केस आहेत,
बूट आहे. हे का ठेवलेले आहेत? कारण बरेच ज्ञानी, सो कॉल्ड ज्ञानी लोक म्हणतात होलोकॉस्ट झालाच नाही, होलोकॉस्टचा प्रकार झालाच नाही. तो त्यांना खऱ्या अर्थाने खोटं ठरवण्यासाठी होलोकॉस्टमध्ये ज्या प्रकारे त्यांच्यावरती असे निगरून त्यांना मारण्यात आलं, त्याच्या काही अतिशय एक प्रकारचे असं म्हणू शकतो झलक देणाऱ्या गोष्टी तिथे ठेवलेल्या आहेत. सो इस्रायलमध्ये जर कोणी गेला आणि त्याला असं वाटलं की खरंच होलोकॉस्ट झाला का बघायचं असेल तर जाऊन ते बघूही शकतात. हजारो लोक एका दिवसात मारण्यात आले अक्षरशः. आणि प्राणी तरी कधी कधी प्राण्यावर दया जाते, अशा प्रकारे माणसांवरती इतक्या भयंकर रीतीने. का? कारण ते यहुदी होते. हा एक प्रकारचा गुन्हाच समजला गेला. परमेश्वराचे निवडलेले लोक, आम्ही पाहिलं परमेश्वराचा प्रथम मुलगा, देवाचा प्रथम मुलगा. का अशा प्रकारे? कारण जेव्हा परमेश्वर म्हणतो माझा प्रथम मुलगा आहे, परमेश्वर म्हणतो हे माझं वतन आहे, परमेश्वर म्हणतो ही माझी पत्नी आहे, सो देवाच्या गोष्टींवरतीच सैतान हल्ला करत असतो. आणि आपल्यासाठी हे फक्त पाहणं नाही तर आपल्यासाठी हे यासाठी थोडेसे विचलित करणारे फोटो आहेत, पण यासाठी दाखवत आहे की आम्ही हे पाहत असताना आम्ही आमच्या मनामध्ये आज एकच गोष्ट म्हणावी की हे होताना कदाचित आम्ही नव्हतो तिकडे, पण एक होलोकॉस्ट आत्ता सध्या घडत आहे. 7 ऑक्टोबरला ज्यावेळेस मागच्या वर्षी 7 ऑक्टोबरला ज्यावेळेस हमासने हल्ला केला, एका दिवसामध्ये 1400 यहुदी मारले गेले. 1400 यहुदी. आणि ते मारले गेले आम्ही नंतर ते पण बघूयात. परंतु सांगू दे प्रियानो, प्रेग्नंट लेडीज, गर्भवती लेडीजचे पोट कापण्यात आले, लेकरांनी काय केलं. आणि ती देखील एक छोटीशी असं म्हणू शकतो झलक होती होलोकॉस्टची, त्या प्रकारच्या होलोकॉस्टची. आणि आज आमच्या समोर हे घडत आहे, आम्ही जिवंत असताना घडत आहे. याला प्रतिसाद आमचा काय असेल? याला आमचा एक प्रतिसाद रिस्पॉन्स काय असणार आहे तो आज आम्हाला ठरवायचा आहे. आज खूप महत्त्वाचा दिवस आहे. आपण इथं प्रियानं आलो आहोत. माझा विश्वास आहे की तुम्ही प्रार्थनेचं उत्तर आहात. तुम्ही अनेक लोकांच्या प्रार्थनेचं उत्तर आहे. अनेक लोकांनी मागील अनेक दिवस प्रार्थना केली. साताऱ्यामध्ये कॉन्फरन्स होते, प्रभूची स्तुती असो. मागील 2 दिवसापासून कंटिन्युअसली पाऊस पडते. आज पाऊस पडला का बघा, प्रभूची स्तुती असो. प्रभूंनी पाऊस देखील थांबवला का? की आम्ही इथे यावं. त्याचं कारण आहे की प्रभूला एक सैन्य उभं करायचे. आमेन. प्रभूला एक सैनिक उभं करायचे. आणि पुरुष असो स्त्री असो, गरीब असो श्रीमंत असो, सुशिक्षित अସୁशिक्षित हा फरक पडत नाही. ज्याच्याकडे हृदय आहे तो प्रभूचा सैनिक होऊ शकतो. यासाठी की आम्ही उभं राहावं आणि प्रार्थना करावी. हमासने अशा प्रकारे जे ते माणसं मारले तर त्याची विश्लेषण देखील TV न्यूजवरती, चॅनलवरती विश्लेषण करणारे ॲक्च्युली जर तुम्ही त्यावेळेस चॅनल पाहिलं असेल, न्यूज पाहिलं असेल तर त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. अशा प्रकारे यहुद्यांवरती फॅमिलीज, कुटुंबाच्या कुटुंब वाईप आउट झाले, कुटुंबाच्या कुटुंब अक्षरशः मारून टाकले. सो का? त्याचं कारण प्रियानो पुन्हा एकदा की परमेश्वराने त्यांना निवडलं आणि ते आता पुन्हा एकदा आपल्या वचनदत्त भूमीकडे जात आहे. आपण पाहिलं भूमी देवाची आहे, त्यांची देखील आहे. परमेश्वराने त्यांना त्या भूमीसाठी निवडलं. आम्ही 7 ऑक्टोबर 2023ला जग जागं झालं सकाळी 6 वाजता. सो गाझामधून हजारोंच्या संख्येने मिसाईल्स सोडण्यात आले. सो आज बघूया गाझा काय. लेट्स सी व्हॉट इज गाझा. मी 7 ऑक्टोबरला ॲक्च्युली मी इस्रायलला स्पिरिच्युअल गाईड म्हणून जातो. म्हणजे माझी कंपनी टूर कंपनी नाही, पण मी स्पिरिच्युअल गाईड म्हणून जातो. गाणे गातो, मराठीमध्ये इस्रायलचा इतिहास त्यांना सांगतो, पुढच्या काही गोष्टी होणार ते सांगतो, थोडं हसवतो, खेळवतो. म्हातारे कोतारे लोक असतात, चालायला हातपाय गुडघे दुखतात, त्यामुळे त्यांना मी असं ढकलत घेऊन जातो. म्हणतो आयुष्यात परत तिकडे जिवंतपणे येता येणार नाही, ॲटलिस्ट बघून घ्या प्रभूची कबर वगैरे. आणि तो एक आनंद घेत असतो. 7वी माझी ट्रिप होती आणि ती ट्रिप 3 तारखेपासून होती. 7 तारखेला मी पॅलेस्टाईनमध्ये कदाचित असतो आणि नेमकं काही गोष्टी घडल्या आणि त्या ट्रिपला मी जाऊ शकलो नाही. माझी टूर मॅनेजर टूर घेऊन गेले आणि बरोबर 7 तारखेला जेव्हा हल्ला झाला तेव्हा ते येरुशलेममध्ये होते. त्यांना त्यांच्या तो दुसरा जो गाईड होता त्यांनी सांगितलं ताबडतोब बसमध्ये बसा, काही बोलू नका, पटकन हॉटेलवर चला. आता हे किती सुंदर आहे ना ऐकायला. ताबडतोब बसमध्ये बसा, काही बोलू नका, पटकन चला.
त्यांना कळालं ना काय झालं, पण एवढं मात्र कळालं की काहीतरी घडत आहे. ते पटकन दीड तासामध्ये ते त्यांच्या हॉटेलवर आले. 3 दिवस हॉटेलमध्ये त्यांना बसावं लागलं, काहीच करता आलं नाही, बाहेर जाता आलं नाही, काहीच नाही. जेवायचं, बसायचं आणि खिडकीतून झुंग 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 असे जाणारे मिसाईल्स त्यांनी पाहिले. त्यांनी मला मेसेज पाठवला, पास्टर प्रार्थना करा, इथून जिवंत येतोय की नाही माहीत नाही, पण काळजी करू नका, तुम्ही जिवंत असाल. ओके, तुमची वेळ आलेली नाही. 3 दिवसानंतर एक बस आली. त्यांना सांगितलं पटापटा बॅगा घ्या, बसमध्ये बसा. त्यांना मिसरच्या बॉर्डरवरती सोडलं आणि ते सुखरूप भारतात परत आले. मी त्या ट्रिपवर नव्हतो, पण प्रियानो त्याच्या आधीची ट्रिप जी होती माझी मे महिन्याच्या 16 तारखेला मी इस्रायलमध्ये होतो. आणि मी पुढे गेलो नाही. नॉर्मली जॉर्डन, इस्रायल आणि इजिप्त अशी टूर असते. मला सेमिनार असल्यामुळं मला परत यावं लागलं. आणि मी बेथलेहेममध्ये होतो आणि 7 वाजता टूर संपते. 7 वाजता तुम्हाला बाहेर जाता येत नाही. बरोबर 7 वाजता मी आमची लोकांना सोडलं आणि माझी बॅगेचं हँडल तुटलं होतं. आणि मी म्हटलं माझ्या बॅगेचं हँडल मी रिपेअर करावं म्हणून म्हटलं बघावं एखादं दुकान दिसतं का. पण तिथे काही रिपेअर करायला माणूस भेटला नाही. शेवटी म्हटलं एक नवीन बॅगच घेऊन टाकू म्हणून मी बेथलेहेमच्या रस्त्यावर, ऐकायला कसं वाटतं ना, बेथलेहेमच्या रस्त्यावरती मी एकटाच चालत मस्तपैकी फिरत होतो. आणि प्रभू येशू ख्रिस्त, दावीद आणि जे मला बेथलेहेमचं वाटत होतं ते सगळं मस्तपैकी विचार करत मी जात होतो. प्रभूला धन्यवाद देत शेवटी शॉपिंग मॉलला गेलो. तिकडे थोडंसं रेटबद्दल थोडंसं आपल्याकडं जसं 19-20 होतं तसं केलं. आणि मग झालं, मला एक $60 मला एक बॅग मिळाली. मी ती मोकळी बॅग घेऊन निघालो आनंदाने की आपण पैसे पण कमी केले, चांगली बॅग मिळाली. येत असताना मला रस्ता क्रॉस करायचा आहे, हायवे आहे आणि मी थांबलो माझी बॅग. माझ्या आजूबाजूला लोक आहेत आणि गाड्या अशा येतात आणि वळण देखील आहे म्हणून ते वळतात देखील आणि जातात. थोड्या वेळाने ट्रॅफिक होती त्याच्यामुळे आम्ही थांबलो होतो. थोड्या वेळाने तिथे एकामागं एक गाड्या हॉर्न मारत आल्या. हॉर्न तर त्यांच्याकडं पद्धत अशी आहे, लग्न झालं असेल तर त्यांची वरात ही कारमधून निघते, आपल्याकडे रस्त्यावर निघते. ओके, त्यांच्याकडे कारमध्ये निघते आणि आपल्याकडं DJ चालतो, ते हॉर्न वाजवतात, ते वाद्य वाजवत नाही. तो विचार करा 50-100 कार पॅ 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 करत चाललेलं आहे. मला वाटलं हे कोणतं ॲम्ब्युलन्स आहे, हे असती कसली ॲम्ब्युलन्स. नंतर कळालं, कारण सगळेच जण चांगल्या कपड्यामध्ये होते, काचा खाली होत्या. नंतर कळालं काहीतरी सेलिब्रेशन आहे आणि कळालं ही लग्नाची वरात आहे. आणि ते हॉर्न मारत जसं काय झालं बरं का आपलं. ओके, एनिवे, तर नवरा बायको कोणत्या गाडीत होती माहीत नाही. एक गाडी यायची, वळायची, परत जायची, वळायची, परत. मी इतका आनंद घेत होतो की ही कसली वरात आहे नाही का. इकडची पद्धत वेगळी. एक कार माझ्यासमोर थांबली, काच खाली होती. एक 30-35 वर्षाचा कदाचित तरुण असेल, माझ्या समोर बरोबर थांबली. माझ्या त्याच्यामध्ये फक्त 4 ते 5 फुटाचं अंतर असेल. गाडी अक्षरशः त्याने थांबवली. माझ्याकडे त्याने पाहिलं डोळे घालून आणि मला इंग्लिशमध्ये म्हटला, नो इस्रायल, ओनली पॅलेस्टाईन. ती गाडी पुढे गेली, वळाली, निघून गेली. 2 मिनिटं फोन हँग व्हावा तसं मी हँग झालो. कारण मला कळाला पहिली गोष्ट तर हा माझ्याकडे बघून का बोलला. दुसरी गोष्ट खूप महत्वाची, बरं बोलला तर बोला, हेच का बोलला. हा, आणि मी ह्याच्यामध्ये म्हणजे माझा मेंदू हल्ला अक्षरशः. मी तशीच बॅग घेऊन हॉटेलवर कोणाशी बोललो नाही. माझे रूममेट जेवायला गेले, मी गुडघे टेकले आणि मला प्रार्थना सुचाना. म्हटलं असं का प्रभू. प्रियानो, मी इस्रायलवर प्रेम करतो हे सैतानाला पण माहिती. आणि त्या दिवशी त्या मुखातून जणू काय सैतान मला म्हणतो, खूप इस्रायल करतोस ना, थोडा दिवस थांब, इस्रायल नसणार आहे. नो इस्रायल, ओनली पॅलेस्टाईन. त्या दिवशी प्रियानो पुन्हा एकदा मी प्रार्थना केली आणि मी म्हटलो आता वेळ आलेली आहे की ख्रिस्ती मंडळींनी उभं राहिलं पाहिजे आणि म्हटलं पाहिजे इस्रायल होता, आहे आणि असणार, आणि आम्ही त्याला सपोर्ट करू. गाझामध्ये ब्रदर, कॅन यू या ब्रदर, या गो बॅक. ओके, गाझा, शो मी गाझा. यस, या. सो गाझा काय आहे, गाझा हे सर्वात पहिली गोष्ट की हे पॅलेस्टाईनमध्ये नाही, हे इस्रायलचा एक भाग आहे. गाझा हा इस्रायलचा भाग आहे. तुम्ही जर बघितलं तर जो यहुदा वंश होता, यहुदा वंश हा गाझामध्ये होता. प्रभू येशू ख्रिस्ताला म्हटलं नाही का, यहुद्यांचा
राजा, ओके, यहुद्यांचा सिंह. सो विचार करा, ज्या वंशातून येशू आला तो वंश जो आहे तो खऱ्या अर्थाने ती भूमी जी होती, यहोशुआने जेव्हा भूमी हस्तगत केली त्यावेळेस गाजा देखील हस्तगत केलं आणि ते यहुदा वंशाला दिलं. आणि त्यामुळे तुम्ही जर बघितलं तर जसं आम्ही म्हणतो येशू आमचा बेथलेहममध्ये जन्मला, येशू आमचा नासरतमध्ये वाढला, तसा प्रभू येशू ख्रिस्ताच्या बहीण भावंडाला किंवा नातलगांना गाजा दिलं होतं. आणि म्हणून आज गादा बसून बरोबर गाजावरूनच फाईट आहे किंवा गाजावरूनच हल्ले होते. गाजा त्यांनी काबीज केलं का? कारण प्रभू येशू ख्रिस्ताची खऱ्या अर्थाने ती भूमी आहे. आणि तुम्ही जर बघितलं, ओके, पुढे जाऊयात आपण. ओके, यू कॅन टर्न, आय डू इट फ्रॉम हिअर. सो ठिकाण जे आहे ते जास्त लांब नाही, ती त्याला गाजापट्टी म्हटलं जातं. एक 50 ते 53 किलोमीटरची ती पट्टी आहे प्रियानो. पण त्याच्या आतमध्ये जवळजवळ 500-550 किलोमीटरचा खंदक टनेल्स त्यांनी तयार केलेले. आता हे जे टनेल्स आहेत ना, तुम्हाला सांगू द्या, ह्या टनेल्समध्ये काय आहे? ह्या टनेलमध्ये हजारोंच्या संख्येने शस्त्र ठेवलेले आहेत आणि ते शस्त्र घेऊन जाण्यासाठी त्या ठिकाणी अक्षरशः एक जीप जाऊ शकते एवढं मोठं टनेल बांधलेले आहेत. त्या टनेलमध्ये एअर कंडिशन लावलेले आहेत. गाझामध्ये खऱ्या अर्थाने जर बघितलं तर त्या ठिकाणी हॉस्पिटल्सचे जे स्टाफ आहे ते इस्रायलहून येतात. एक साधं छोटं ऑपरेशन पण पॅलेस्टाईन व्यवस्थित करू शकत नाही. म्हणतात आम्हाला पॅलेस्टाईन आमचा देश अनाऊन्स करा, पण देश चालवायला लोक पण लागतं. हां, लोक पण लागतं. देश चालवायला ज्ञान लागतं, देश चालवायला शस्त्र लागतात, देश चालवायला तंत्रज्ञान लागतं. काहीच नाही यांच्याकडे आणि आम्हाला देश द्या. आणि मग त्या ठिकाणी काय होतं तर फक्त एकच गोष्ट शिकवली जात आहे, ती म्हणजे काही करा आणि यहुद्यांना मारा. यहुद्यांच्या विरोधामध्ये भिंतीवरती, ओके, आपल्या न्यूजपत्रामध्ये आणि शाळेमध्ये देखील शिकवलं जातं की हे आपले शत्रू आहेत. विचार करा कोणती शाळा ही शिकवती आज, आणि अशा प्रकारे तुम्ही बघता की त्या ठिकाणी. सो हे काही फक्त हे काही पॅलेस्टाईन एकटं करू शकत नाही. अनेक बलाढ्य राष्ट्र एकत्र येऊन त्यांना सपोर्ट करत आहेत. इराण आहे एका बाजूला, चीन आहे आणि इतर जे इस्लामिक राष्ट्र आहेत ते फंडिंग करत आहे. आणि अशा प्रकारे गाझामध्ये परिस्थिती होती. आणि तिथून 7 ऑक्टोबरला खऱ्या अर्थाने हमासने हल्ला केला. हमास हे तुम्ही जर बघितलं तर ही काही पॉलिटिकल पार्टीची म्हणजे खऱ्या अर्थाने स्वीकारलेली पार्टी नाही. ओके, त्यांनी बळजबरीने राजकारणामध्ये येऊन ओके पॅलेस्टाईनचा बराचसा अधिकार घेण्याचा प्रयत्न केला. आज तर तुम्ही जर बघितलं तर पॅलेस्टाईनमध्ये काही चांगली लोक पण आहेत की ज्यांना जे म्हणतात की यांचा आमच्याशी संबंध नाही, परंतु ही जी विचारसरणी आहे, ऐका प्रियानो, ही विचारसरणी आहे, हा विचार आहे. माणसाला तुम्ही मारू शकता, माणसाचे विचार मारू शकत नाहीत. सो ही विचारसरणी इतकी भयंकर आहे की 1993 पासून गाझामध्ये ओके त्यांनी गाझाचा ताबा घेतला आणि आपली एक प्रकारची टेरिटरी तयार केली, आपलं एक साम्राज्य तयार केलं. आणि तिथून ते लोक हल्ला करत आहे. एका बाजूला हमास हल्ला करतं, दुसऱ्या बाजूला हिजबुल्ला हल्ला करत आहे. तुम्ही जर बघितलं पवित्र शास्त्रानुसार तर ही भूमी जी आहे ही भूमी यहोशुआने काबीज करून घेतली होती. अरे ह्या भूमीमध्ये तुम्ही जर बघितलं तर शल्मोन होता, शमशोनाची गोष्ट तुम्ही वाचू शकता. आणि इवन तुम्ही नवीन करारामध्ये देखील आलात तर तुम्हाला गाझाचा बऱ्यापैकी उल्लेख सापडतो. याचा अर्थ असा आहे की आज जे जगाला चित्र दिलेलं आहे की पॅलेस्टाईन म्हणतं गाझा आमचं आहे आणि इस्रायलाने येऊन अतिक्रमण केलं. इस्रायलाने अतिक्रमण केलेलं नाही, इस्रायल अतिक्रमण करणारा नाही. जर तुम्हाला कोणी येऊन म्हटलं इस्रायल घुसलेला आहे आपल्या भूमीमध्ये तर सरळ सरळ छाती टोकून बोला, इस्रायल घुसलेला नाही, हमास घुसलेला आहे. इस्रायल घुसलेला नाही, अरब घुसलेले आहेत. सो पॅलेस्टाईन आता सध्या जर बघितलं तर कॅन वी सी व्हॉट इज पॅलेस्टाईन. पॅलेस्टाईन आता सध्या जर बघितलं तुम्ही प्रियानो तर 135 AD मध्ये खऱ्या अर्थाने ओके पॅलेस्टाईन हे नाव एम्पर जो साम्राज्य हर्दियन होता त्याने हे नाव दिलं होतं. आणि त्याचा अर्थ असा होतो की बेकायदेशीर आलेले लोक. विचार करा, बेकायदेशीर रीतीने आलेले लोक. ओके, परमेश्वराने
त्या भूमीला कधी पॅलेस्टाईन म्हटलं नाही. परमेश्वर पहिल्यापासून त्यांना इस्रायल म्हटला. आमेन. परमेश्वर त्यांना पहिल्यापासून इस्रायल म्हटला. मी ज्यावेळेस जॉर्डनमध्ये उतरतो आणि जॉर्डनचं गाईड जॉईन होतो आणि माझे ते जे शाब्दिक चकमक उडतात आणि त्याचं कारण आहे की 3 दिवसांनी इस्रायलमध्ये जायचं असतं आणि मी म्हणतो 3 दिवसांनी इस्रायलमध्ये जायचं आणि ते म्हणतात सो पॅलेस्टाईनला जायचं. मी म्हणतो नाही, इस्रायलला जायचं. ते म्हणतात नाही, पॅलेस्टाईनला जायचं. मी म्हणतो नाही, इस्रायलला जायचं. म्हणजे आम्ही भांडत नाही, परंतु शिकून ठेवलेलं आहे इस्रायल नाही म्हणायचं, पॅलेस्टाईन म्हणायचं. परंतु प्रियानो, ओके, देवाच्या वचनानुसार आता पलिस्टी होते, पॅलेस्टाईन समजून घ्या, पलिस्टी लोक. तर पलिस्टी लोक जे होते, ओके, तुम्ही जर बघितलं तर ते कॅप्टर होते. ओके, ते आजचे जे पॅलेस्टाईन आहे हे पलिस्टी नाहीत, हे पलिस्टी नाही. ओके, आजचे जे आहेत, ओके, पॅलेस्टाईन लोक, ते खऱ्या अर्थाने जर बघितलं तर ते अरब आहेत, अरब लोक आहे, मुस्लिम लोक आहेत, इस्लामिक लोक आहेत. ओके, ते त्या काळी जे आपण म्हणतो युरोपियन कॅप्टर लोक, ते पलिस्टी लोक आज नाहीत. त्याच्यामुळे बरंचसं कन्फ्युजन काय होतं, आम्हाला असं वाटतं दाविदाच्या काळातले पलिस्टी लोक आज आहेत का? नाही. आज पॅलेस्टाईनमध्ये दाविदाच्या काळचे पलिस्टी लोक नाहीत. आज पॅलेस्टाईन म्हणजे दुसरं तिसरं काय नसून अरब लोक आहेत. आता हे अरब लोक आहे, हे संपूर्ण इस्रायलच्या संपूर्ण 4 बाजूनी हे पसरलेले आहेत. ओके, तुम्ही कोणताही देश घ्या, सिरिया घ्या, जॉर्डन घ्या, या बाजूला लेबनॉन, आणि मग पॅलेस्टाईन, इजिप्त आणि त्याच्या आजूबाजूचे जे देश आहेत, हे सगळे सराउंडेड जे आहेत खऱ्या अर्थाने हे अरब कम्युनिटी आहे. आणि त्यांनी एकत्र मिळून तो लढा दिलेला आहे की पॅलेस्टाईन हा देश घोषित करायचा. ओके, सरळ गणित आहे. समजा तुम्ही एक घर घेतलं सातारकरांनो आणि 25 वर्ष तुम्ही त्या घरात राहिले नाही, तुमची जागा पण आहे, तुम्हाला वाटतं तुमचं घर जसंच तसं असेल? सातारकर चांगले लोक आहेत बाबा. आमच्या पुण्यात एका वर्षात 4 फॅमिली तिथं राहिल्या ती. आणि म्हणतील आम्ही इकडचे. आता इस्रायल हे त्यांच्या त्या मुखाच्या कबुलीमुळे जगात पांगापांग त्याची झाली, आपल्या देशातून निघून गेले. अनेक वर्ष देश तसाच होता, भूमी तशीच होती आणि ती भूमी तशीच पडल्यामुळे हळूहळू लोक येऊन कब्जा करू लागले. समजून घ्या प्रियानो, पॅलेस्टाईन देश कसा अस्तित्वात आला. ओके, हळूहळू येऊन लोकांनी कब्जा केला. आणि मग 1948 नंतर जेव्हा इस्रायल लोक येऊ लागले तेव्हा एक खोटा आवाज उभा केला की तुम्ही अतिक्रमण करताय, तुम्ही अतिक्रमण करताय. एक चूक इस्रायलने केली. गाझामध्ये ज्यावेळेस ते गाझा खऱ्या अर्थाने त्यांच्या हातामध्ये पाहिजे होता, पण त्यांनी चला आता तुमच्यासाठी आहे, तुमची लोक आहेत, राहा. आपण चिडून म्हणतो ना, राहा बाबा, तू पण राहा. या शब्दावरती आजची अवस्था अशी आहे की एका दिवसामध्ये 1400 लोक त्यांनी मारली. आजही जर इफ आय एम नॉट रॉंग अराउंड 200 पीपल होस्टेजेस स्टील. 180 लोक आजही त्यांच्याकडे ओलीस आहेत, आजही त्यांनी ठेवले ओलीस. आणि त्यांचं काय झालं माहित नाही, आणि आपल्याला माहित नाही ते जिवंत आहेत की मेलेले माहित नाही. विचार करा, तरुणी 90 वर्षाची म्हातारी आजी, प्रेग्नंट महिला, IDFचे जे सोल्जर्स आहेत त्यांना बंदिवान म्हणून घेऊन गेले. तुम्ही कदाचित जर न्यूज पाहिलं असेल ते पहिल्या महिन्यामध्ये, तर काही शॉर्ट्स त्यांनी दाखवले देखील, आता ते दाखवत नाही. आणखी एक महत्वाची गोष्ट प्रियानो, टीव्हीवर जे सगळं दाखवलं जातं ते सत्य नसतं. टीव्हीवर जे आज दाखवलं जात आहे न्यूज, बऱ्याच अंशी यशस्वी झालेला आहे जगाला दाखवायला की इस्रायल किती चुकीचा आहे. जगाला सैतान हे दाखवत आहे की इस्रायल ओके लेकरांना मारत आहे, महिलांना मारत आहे, अटॅक करत आहे, भूमी ओरबडून घेत आहे. हे सैतान जगाला दाखवायला थोडा यशस्वी झालेला आहे. का? सोशल मीडिया त्याने हातात घेतलेलं आहे. BBC सारखं चॅनल जगामध्ये आज सगळ्या जगामध्ये जातं, न्यूज जाते, अतिशय चुकीच्या बातम्या दाखवल्या जाते. आणि दुर्दैवाने काय होतं, आपण बातमी पाहतो आणि आपल्याला असं वाटतं, इव्हन तुम्हाला सांगू दे, मी नाव घेत नाही, फार जवळचे माझे पास्टर, रिसेंटली पास्टर निकी बरोबर चर्चा झाली होती आणि ते म्हटले की परंतु कशाला इस्रायलनं उगाचच महिलांना लेकरांना मारत आहे का? कारण आपण टीव्हीवर पाहतो, जे दिसतं ते सगळंच खरं असतं का? नाही, आपण वचनाकडे गेलं पाहिजे.
कारण हे महत्त्वाचं आहे. आज ते प्रभू येशूला आपला मसीह म्हणून अजूनही स्वीकारत नाही, त्यांचे अजूनही डोळे बंद आहे. परंतु एक महत्त्वाची गोष्ट ते करत आहे, त्यासाठी आम्ही त्यांना धन्यवाद दिला पाहिजे. ते म्हणजे येशू आमचा, जसं मगाशी मी पाहिलं ना, साताऱ्यात येणार ना पुण्यात येणार, आमचा येशू ना दिल्लीत येणार ना मुंबईमध्ये येणार. आमचा येशू यायचा असेल तर त्याला येरुशलेममध्ये द्यायचं आहे. आता येरुशलेम जी आहे ती सदा सर्वकाळ प्रभू येशू ख्रिस्ताचे विश्रामस्थान आहे. त्याचबरोबर दाविदाच्या राज्याची राजधानी आहे. दाविदाच्या राज्य आणि दाविदाचा पुत्र ते राज्य पुढे चालवणार आहे. आणि तो दुसरा तिसरा कोण नाही, तो येशू आहे. त्याचं राज्य सदा सर्वकाळ आहे. सो दाविदाच्या राज्यावरती, त्या गादीवरती येशूला बसणं अगत्यच आहे. त्याच्या आजूबाजूला आम्ही असणं अगत्यच आहे. आणि त्यामुळे प्रभू येशू ख्रिस्त येरुशलेममध्ये असणं अगत्यच आहे. आज पॅलेस्टाईन म्हणतं, एक काम करा, येरुशलेमचे 2 तुकडे करा, एक त्यांच्याकडे राहू द्या, एक आमच्याकडे राहू द्या. आणि आम्हाला येरुशलेम हे राजधानी म्हणून द्या. कसं शक्य आहे? एक शहर 2 राज्याची राजधानी कशी असू शकते? नाही असू शकत. UN ह्या भांडणामध्ये UNचं म्हणणं असं आहे, कशाला भांडता, तुम्ही पण राहा आणि तुम्ही पण राहा. पण आज प्रियांनो, किती धार्मिक माणूस असू द्या, कोण माणूस म्हणेल की जे माझं स्वतःचं घर आहे, जे माझ्या बापजाताचं घर आहे, जे माझ्या बापजातीने विकत घेतलेलं आहे, त्या घरामध्ये कॉम्प्रोमाइज म्हणून ह्या माणसाला मी का ठेवू? इस्रायल लिगली खेळत आहे. इस्रायल कायदेशीर रीतीने जगाला सांगत आहे, ही भूमी आमच्या पूर्वजांनी आम्हाला दिलेली आहे, त्यांना देवाने दिलेली आहे, आम्ही या भूमीचे मालक आहोत देवाबरोबर. हे इथं येऊन, अच्छा ठीक आहे, आले तर आले, शांतीन राहावं. तर आता ते म्हणतात की तुम्ही बाहेर निघून जा आणि आम्हाला ही भूमी द्या. तुम्ही जर वेस्ट बँक बघितला, वेस्ट बँक एक ठिकाण आहे इस्रायलमध्ये. आता हे जे ठिकाण आहे प्रियानो, हे थोडक्यात सांगू द्या की प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो नाही का की जा सर्व सुवार्ता सांगा, ओके, आणि मग येरुशलेमेतून सुरू करा आणि मग येऊ द्या शमरोनातून, समरिया आणि मग जगाच्या अंतापर्यंत तुम्ही जा. सो तो जो भाग आहे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या मुखातून देखील जे शब्द निघाले, तर तो म्हणतो येरुशलेम बघा, येऊ द्या समरिया. आता हा जो समरिया भाग आहे, ह्या भागाला बरीच युद्ध चालू आहे तिकडे की हे आम्हाला द्या. पण तुम्ही जर तिथं बघितलं खऱ्या अर्थानं, ते इस्रायलाचं होतं. आणि आज ते म्हणतात की हा भाग आमचा आहे, तिथे आजही युद्ध चालू आहे. सो या छोट्या छोट्या कुरघोडी ज्या आहेत, आता कुरघोडी राहिलेल्या नाहीत, आता त्याला वाचा फुटलेली आहे. का वाचा फुटली त्याचं कारण आहे, एखादा किडका सुक्का मुक्का पण आहे ना, अचानक एकदम गुंड होतो जेव्हा त्याच्या मागे 4 बाउन्सर्स असतात. जेव्हा 4 बाउन्सर्स असतात, तशा प्रकारे अनेक बाउन्सर्स आता सध्या पॅलेस्टाईनच्या मागे उभे, तुम लढो हम तुम्हारे साथ आहे, आणि त्यामुळे पॅलेस्टाईनला एक प्रकारचं कॉन्फिडन्स प्राप्त होते, एक प्रकारचं स्ट्रेंथ प्राप्त होते. आणि म्हणून ते अतिशय उघड रीतीने आज जगाला सांगते. प्रियानो, दुर्दैव सांगतो, अनेक लोकांना काही माहिती नाही, काही संबंध नाही, पण तो हजारोच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले ऑक्टोबर महिन्यात, हजारोच्या संख्येने. UK ज्या ब्रिटन देशाने जगाला मिशनरी पाठवले, त्या देशाची अवस्था आज काय माहिती आहे, त्या देशामध्ये रस्त्यावरती अरब लोक, मुस्लिम लोक उतरून त्यांनी पॅलेस्टाईन, आय सपोर्ट पॅलेस्टाईन, आम्ही पॅलेस्टाईनला सपोर्ट करतो आणि इस्रायल हाय असे करून त्यांनी त्या ठिकाणी काही येऊद्यांना तर मारहाण केली. विचार करा, ही अवस्था फक्त मी तिकडची सांगत, आपल्या इकडची सांगतो, आपल्या भारताची सांगतो. काही वर्षांपूर्वी माझी सख्खी बहीण जे हॉस्पिटलमध्ये ती स्टाफ नर्स होती, ती रिटायर झाली. तिच्या रिटायरमेंटच्या शेवटच्या दिवशी आम्ही सगळे परिवार तिच्या त्या फेअरवेलसाठी गेलो. खूप सुंदर तो प्रोग्राम होता, तिला अवॉर्ड देण्यात आलं. आणि त्याच्यानंतर दुपारची वेळ होती, जेवणाची वेळ आली, आम्हाला सगळ्यांना भुका लागल्या होत्या. आम्ही जवळ 22 ते 25 लोक होतो, सगळे बहीण भाऊ लेकरं बाळं सगळेच जण आमच्या बहिणीच्या फेअरवेल कार्यक्रमाला गेलो. जे हॉस्पिटलच्या बरोबर समोर एक मोठी लेन आहे आणि त्या लेनला सगळे मुस्लिम हॉटेल आहेत आणि तिकडे आब्राम मिळतो. प्रेज गॉड, तुम्हाला अन्य भाषा कळते, प्रभू सुते, तुम्ही जिवंत आहात. येस. आणि तुम्हाला माहिती आहे ना, आपल्याकडे काही खास असेल ना तर अब्राहम, इसाक, याकोब पाहिजेच. दानियल आपल्याला चालत नाही. दानियल म्हणजे वरण भात, दानियल शाकभाजी आपल्याला आवडत चालत नाही का. मग आम्ही अब्राहमाला भेटायला खऱ्या अर्थाने, खायला नाही, ओके, आम्ही गेलो आणि सगळे भुकेले. आम्ही आता आतमध्ये जाणार. एक छोटीशी पाटी तिथे लिहिली होती. त्या पाटीवर लिहिलं होतं, ऑल पीपल आर वेलकम टू ईट इन दिस हॉटेल एक्सेप्ट द ज्यू.
तशी एक छोटीशी पाटी आपल्या घराच्या बाजूला घरात असते किंवा काही हॉटेलमध्ये असते, आपल्या चपला बाहेर काढून या, तशा प्रकारे ती पाटी होती. सर्व जाती धर्माच्या लोकांना या हॉटेलमध्ये जेवायला परवानगी, फक्त यहुद्यांना नाही. मी टाकलेला पाय बाहेर काढला. मी माझ्या घरात सगळ्यात धाकटाय, वयाने धाकटाय, माझे बहीण भाऊ त्यांची लेकरं वगैरे, आणि मी वळालो आणि अक्षरशः म्हणालो इथं नाही जेवायचं. काउंटरवर असलेल्या व्यक्तीने मला पाहिलं, पण मी म्हटलं इथं नाही जेवायचं, चला. त्यांना काय वाटलं, म्हणजे घरच्यांना माहीत नाही, ते मला म्हटले काय झालं, तुला काय करायचं आता, चांगलं हॉटेल आहे. नाही ना म्हटलं इथं नाही जेवायचं, इथे नाही जेवायचं. मी तिथून 1-2-3 हॉटेल शोधले. ओके, काही बऱ्याच ठिकाणी जागा नाही मिळाली. एका ठिकाणी एक छोटंसं हॉटेल मिळालं. ओके, आम्ही एकमेकाला दाबून शेंगरून बसलो, नाहीतर आपल्याला कुठं कबड्डी खेळायची, आपल्याला जेवण करायचे. आम्ही बसलो कसं बसं, उत्तम जेवण केलं. गाडीमध्ये बसलो. मला गाडीमध्ये बसलं तर विचारलं, मी पास्टर असल्यामुळे माझा सन्मान करतात, माझी मोठी बहीण माझा सन्मान करतात. मला विचारलं काय झालं रे, त्या हॉटेलमध्ये का नाही गेलं. म्हटलं ज्या ठिकाणी माझ्या भावाला, माझ्या आत्मिक भावाला जिथे यायला परवानगी नाही, तिथे मी कसं जेवण करू, तिथे मी कसं जेवण करू, मी जाऊन कसं जेवण करू. भले उपाशी मरीन, पण त्या ठिकाणी जेवण नाही करणार. का? कारण तो तिरस्कार करते माझ्या भावाचा. आज प्रियांनो, अति भयंकर रीतीने तिरस्कार केला जाते. कॅन वी मूव्ह फर्दर डाऊन. ओके, सो पॅलेस्टाईन आजचं जे तुम्ही पाहता, हे पॅलेस्टाईन, हे पलिस्टीन आहे. पवित्र शास्त्राचा त्याचा काही संबंध नाही. हे काय भूमी आहे तर अनाधिकृत रीतीने बाहेरच्या माणसाने येऊन कब्जा घेतला आणि खऱ्या मालकाला म्हणत आहे तू बाहेर निघून जा. प्रियांनो, आम्ही जर बघितलं तर पवित्र शास्त्रामध्ये तुम्ही पाहतात यशाया 60:12 क्योंकि जो जाती राज्य की लोक तेरी सेवा न करे नष्ट हो जाएंगे. तुम्ही याच्यामध्ये जकर्यामध्ये तुम्ही बघितलात तर जी राष्ट्रे वरती, वरती म्हणजे कुठे, पवित्र शास्त्रामध्ये जिथे जे म्हटलं ना वरती, वरती म्हणजे यरूशलेमेकडे. आली हा शब्द अंकलनी मागाने सांगितला. आली या शब्दाचा अर्थ होतो वर जाणे. आणि तुम्ही काही स्तोत्र जर वाचाल ना, खास करून 122 नंतर, तर चढणीचे स्तोत्र म्हटलेत. कंसात म्हणले चढणीचे स्तोत्र. हे चढणीचे स्तोत्र काय तर लोक खालून यरूशलेमेकडे चालत जायचे. प्रभू येशू ख्रिस्त पण यरीहोतून यरूशलेमेकडे वर चालत गेला आणि खालून वरती चालत असताना ते गीत गायचे, म्हणून त्याला म्हणतात चढणीचे गीत. सो स्तोत्रसंहिता 121, 122, 23, 24 तुम्ही जर वाचत राहिले तर तिथं चढणीचे स्तोत्र आहे. सो बेसिकली काय तर देवाचं वचन म्हणतं जो कोणी ओके त्यांची सेवा करणार नाही, जो कोणी ओके त्यांच्यावर उत्सव साजरा करायला जाणार नाही. हे जकर्याच्या पुस्तकामध्ये म्हटलेलं आहे की त्याच्या भूमीवरती मी पाऊस पाडणार नाही. प्रियांनो, पाऊस हे आशीर्वादाचं दर्शक आहे. पाऊस हे आशीर्वादाचं दर्शक आहे. पाऊस सगळं मेलेलं जिवंत करतं. आणि विचार करा, एका भूमीवरती पाऊस जर पडला नाही तर काय होईल. आणि म्हणून आम्ही आमच्या या भारत भूमीसाठी, ऐका महत्वाची गोष्ट आहे, आशीर्वादाचं कारण ठरलं पाहिजे. कसं तर आम्ही ज्यावेळेस वर यरूशलेमेकडे चढून जाऊ. आज शरीराने जाणं कठीण आहे. आज शरीराने जाण्यासाठी ऑफकोर्स 1,05,000 रुपये लागतात. पासपोर्ट लागतो, व्हिसा लागतो. परंतु जेव्हा आम्ही त्या यहोवा परमेश्वराची प्रार्थना करतो, त्या जिवंत परमेश्वराच्या त्या देशासाठी प्रार्थना करतो, फार महत्वाची गोष्ट आहे. जर तुमच्या मनामध्ये यरूशलेम आहे तर तुमच्या मुखामध्ये यरूशलेम असेल. आमेन. जर तुमच्या मनामध्ये यरूशलेम आहे, तुमच्या मुखामध्ये यरूशलेम असेल. त्यामुळे आमच्या मनामध्ये यरूशलेम येणं गरजेचं आहे. काय येणं गरजेचं आहे? कारण देवाच्या मनात यरूशलेम आहे. देवाच्या मनात यरूशलेम आहे तर सातारकरांनो आमच्या मनात पाहिजे की नाही. आणि माझी खात्री आज प्रत्येक मनामध्ये यरूशलेम उतरलेलं आहे. आमेन. आणि म्हणून ओके आम्ही खऱ्या अर्थाने प्रार्थना केली पाहिजे. एक प्रॅक्टिकल गोष्टी मी पटकन सांगतो वेळाभावी. आम्ही काय करतो ओके किंवा काय केलं पाहिजे. सो विल गो टू प्रॅक्टिकल स्टेप्स. ओके, आम्ही सगळ्यात पहिली गोष्ट तर आजपासून निर्णय घेतला पाहिजे की आमच्या वैयक्तिक प्रार्थनेत, आमच्या कौटुंबिक प्रार्थनेत, आमच्या चर्चच्या ज्या मध्यस्थीच्या प्रार्थना असतात त्या प्रार्थनेमध्ये आम्ही इस्रायलसाठी प्रार्थना केली पाहिजे. आमेन. कारण जिथे तुम्ही जात नाही तिथे तुमच्या प्रार्थना पोहोचतात. मी परत म्हणतो, जिथे तुम्ही जाऊ शकत नाही तुमच्या प्रार्थना पोहोचतात. जे वृद्ध आहेत त्यांच्यासाठी मला तुम्हाला सांगू द्या, कधी कधी आपलं काम झालं, रिटायर झालो, लेकरांची लेकरं झाली आणि मग तुम्हाला माहिती आहे वृद्धांच्या मुखातले शब्द कसे असतात. आता लेकरांची लेकरं पाहिली, आता पिकलं पान गळून पडलं तरी चालेल. माझं सगळ्यात पहिला प्रश्न आहे, तू काय पान आहे? फार नम्रतेने. दुसरी गोष्ट, लेकरांची लेकरं पाहिली. लेकरांची लेकरं पाहायला इथं आला होता.
एवढा जीवनाचा उद्देश आहे का? समजून घ्या. ओके, मी वृद्धांचा सन्मान करतो नाही. तुम्ही जर जिवंत आहात, तुम्ही 70, 75, 80, 92 वर्षाचे आहात. माझे सासरे 84 वर्षाचे आहेत. माझे सासरे, त्यांना माहित आहे ते जिवंत काय आहेत. माझे सासरे रोज सकाळी पहिली गोष्ट तर त्यांच्या 2 मुली त्यांच्यासाठी प्रार्थना करतात, नंतर मग जावयांसाठी प्रार्थना करतात. जावई दोन्ही पाळक आहेत, असू द्यात. नंतर मग नातवंडासाठी प्रार्थना करतात आणि तिसरी प्रार्थना इस्रायलसाठी करतात. आजही जिवंत आहेत, धडधाकट आहेत. का? कारण आणि त्यांच्या मुखातून मी कधीच ऐकत नाही आता झालं, आता गेलो तरी हरकत नाही, कधीच नाही. का? मी त्यांना सांगितलं हे बोलायचं नाही. कारण तुम्ही येताना इथं देवाला विचारलं होतं की कधी येणार, काय येणार? तुम्ही विचारलं का देवा? तुम्ही म्हटलं का देवा मला पाठवून? नाही म्हटलं ना. मग इथून जाताना पण बोलला का देवा मला घेऊन जा, काळजी करू नका. वेळ आली ना, ताप आला तरी चाल, हां सर्दी झाली तरी चाल, काळजी करू. काहीतरी कारण लागतं छोटंसं, शिंकला तरी चाल. पण गडबड कसली जायची? आणि माझ्या वृद्ध माता पितांना, आजी आजोबांना मला असं म्हणायचे, कसली गडबड आहे वरती जायची? सगळा आणि यरूशलेमसाठी प्रार्थना करा, इस्रायलसाठी प्रार्थना करा, आमच्यासाठी प्रार्थना करा, CFI साठी प्रार्थना करा. का? कारण आम्हाला महाराष्ट्र जागा करायचा आहे. तशी आमची प्रार्थना. प्रेम, मी एक पाळक आहे, मी एका संस्थेचे चेअरमन आहे. मी ज्या संस्थेत काम करतो माझ्याकडे 70 पाळक माझ्याबरोबर काम करतात. पास्टर निलेश कोल्हापूर जिल्हा पाहतात. एक बायबल कॉलेज आहे, त्याच्यामध्ये मी शिकवतो. माझं प्लेट, माझी ताट जी आहे ना, एक व्हेज थाळीसारखी आहे. सगळ्या वाट्या 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 असतात ना, तर सगळ्या सेवा माझ्या ताटावरती आहेत. हे 2009 पर्यंत होतं. 2009ला मला कळालं एक वाटी मिसिंग आहे, एक सेवा मिसिंग आहे. आणि ती म्हणजे ही सेवा जी अंकल आणि माझे मित्र, जवळचे मित्र निकी चंद्रा यांनी माझ्या चर्चमध्ये 3 महिने, जवळजवळ 3 महिने हे शिक्षण दिलं. मी एक छोटीशी प्रेयर रिक्वेस्ट तयार केली, सरळ छोटी. ओके, 31 दिवस आहेत महिन्यामध्ये, 31 दिवस आहेत. 31 दिवसाच्या 31 प्रार्थना तयार केल्या. आणि त्या 31 प्रार्थना ह्या आहेत. पहिली प्रार्थना, पंतप्रधानांना आशीर्वाद दे, महिलांना आशीर्वाद दे, लेकरांना आशीर्वाद दे. ओके, आणि ह्या सगळ्या प्रार्थना मी करत गेलो. प्रियांनो, माझं लग्न 2001 मध्ये झालं. मला 9 वर्ष लेकरं नव्हती. मी लोकांच्या लेकराचं डेडिकेशन करायचो. लोकांची लेकरं माझ्या घरात दिवसभर खेळायची, संध्याकाळी परत जायची. आणि मी आणि माझी पत्नी आम्ही बसायचो, बघायचो प्रभू काय प्रॉब्लेम आहे. मला लोक भेटायला यायचे, नातेवाईक मला म्हणायचे पाळणा कधी हलणार, आपल्या हातात असतोय. मी एकदा चिडून माझ्या सासऱ्यांना म्हटलं 200 रुपयाचा पाळणा आहे ना, आणूनच द्या. काय हलवायचा हलवा. मला कधी पण सासरे घरी आले, पाळणा कधी हलवणार, पाळणा कधी, अरे आपल्या हातात आहे का ते. मी ही प्रार्थना रिक्वेस्ट तयार केली 2009 मध्ये. ह्या प्रार्थनेमध्ये एक प्रार्थना आहे, ज्यांना लेकरं होत नाही त्यांना लेकरं होते. तुम्हाला सांगू द्या, 2010 मध्ये माझी पत्नी प्रेग्नंट राहिली. मला देवाने 13 वर्षाची मुलगी दिली. माझ्या मुलीचं नाव मी बराका ठेवलं, स्तुतीचं खोरं. ती नव्हती स्तुती करायचो, ती आहे स्तुती करतो. जेव्हा जाईल तेव्हा पण स्तुती करेल, बराका. मला तुम्हाला सांगू दे प्रेनो, परमेश्वराने देवाचं वचन अब्रामाला तो म्हणाला, जो तुला आशीर्वाद देईल त्याला मी आशीर्वाद देईल. तुम्हाला सांगू, आज तुम्ही इथे 10:30 वाजेपासून बसलेला आहात, तुमचं महत्वाचं काम सोडून आलात. प्रियानो, आज तुमच्यासाठी खास आशीर्वाद देवबाप दिल्याशिवाय राहणार नाही. मी काही प्रॉफिट नाही, मी प्रॉफिसी करत नाही, परंतु परमेश्वराच्या मुखातून निघालेला शब्द आकाश पृथ्वी लयास होतील, पण त्याचा शब्द लया जाणार नाही. जो तुला आशीर्वाद देतो त्याला मी आशीर्वाद देईन. 2009 मध्ये मी माझं छोटंसं एक चर्च होतं, 35 लोकांचं चर्च होतं. एक संस्था माझ्या घरी आली. लोक इंटरव्ह्यूसाठी ऑफिसला बोलवतात. ज्या दिवशी माझी इंटरव्ह्यू होती त्या दिवशी माझं पोट खराब होतं. अमेरिकेचे लोक माझ्या गावात आले, माझ्या घरी आले. माझी इंटरव्ह्यू माझ्या घरात झाली. किती तुम्हाला पगार पाहिजे हे त्यांनी मला विचारला. लोक कसं सांगत नाहीत, ते सांगतात किती देणार. त्यांनी सांगितलं तुम्हाला किती पगार पाहिजे तुम्ही ठरवा. मी म्हटलं तुम्ही काय बोलताय? नाही म्हटलं तुम्ही ठरवा. सांगायचं उद्देश काय प्रेम, परमेश्वराने 2009 मध्ये मी इस्रायलची हातात हात मिळवला, जणू काही देवाच्या हातात मिळवला, आशीर्वादाच्या हातात मिळवला. माझी पोस्टिंग ही सुपरवायझर म्हणून नाही झाली, माझी अपॉइंटमेंट ही टीम लीडर म्हणून नाही झाली,
माझी अपॉइंटमेंट 2009ला डायरेक्टर म्हणून झाली. आज ज्या संस्थेत मी काम करत आहे 15 वर्ष झाले, मी मागचे 15 वर्ष डायरेक्टर म्हणूनच आहे. आता मी खाली उतरणार आहे, तर वरती जायला जागाच नाही. डायरेक्टरच्या पलीकडे काय असतं? काही नसतं. निलेश पास्टर आहेत, एकही शब्द चुकीचा असेल तर पुढे येऊन बोला. मी पहिल्या दिवसापासून डायरेक्टर आहे. सांगायचा उद्देश काय? जो तुला आशीर्वाद देईल त्याला मी आशीर्वाद देईन, त्याला मी आशीर्वाद करेन. प्रियानो, परमेश्वरानं माझ्या सेवेसाठी दारं उघडली. परमेश्वराने माझे खऱ्या अर्थाने रेव्हलेशनचे दार उघडले. मी देवाचं वचन वाचायचो, बऱ्याच गोष्टी मला समजत नव्हत्या. जसं अंकलनी सांगितलं, मी यशाचं पुस्तक वाचायचं समजत नव्हत्या. आज प्रियानो, प्रत्येक संदेशाचं पुस्तक हे जेव्हा वाचायला चालू करतो तेव्हा एक वेगळं प्रगटीकरण देवाब देतो इस्रायला संदर्भाने. का सांगत? पहिली गोष्ट प्रार्थना करा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपल्या मनामध्ये जर चुकीच्या शिक्षणामुळे घृणा असेल, राग असेल, द्वेष असेल, तर आज हे कंपाऊंड तसंच तुम्ही ओलांडून जाऊ नका. आज प्रभूला तुमच्या मनातला काही राग असेल इस्रायलबद्दल तिथेच टाका. आम्हाला राग करायला नाही, सांत्वन करायला बोलवलं. तिसरी महत्त्वाची गोष्ट प्रियानो, अतिशय महत्त्वाची, ती म्हणजे शिकत राहा. आज माझी खात्री आहे तुमच्या ज्ञानात भर पडली नाही का? ओके, हे शिकणं गरजेचं आहे. बऱ्याचशा गोष्टी या सेशन त्या यूट्यूबवरती अवेलेबल आहेत. बऱ्याचशा गोष्टी तुम्ही गुगलवर गेला आहेत. ओके, पण आम्हाला शिकणं गरजेचं आहे. त्यासाठी आम्हाला आमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर येणं गरजेचं आहे, जसं आज तुम्ही आलात पिरानो. ओके, आणखी महत्त्वाची गोष्ट, अशा प्रकारचे सेमिनार तुम्ही वेगवेगळ्या शहरामध्ये अरेंज करू शकता. CFI कटिबद्ध आहे, कमिटेड आहे एका गोष्टीसाठी, ते म्हणजे आम्ही आमच्या खर्चाने येतो. आम्ही ते बर्डन पालक लोकांना देत नाही. आम्ही आमच्या स्वतःच्या खर्चाने येतो, स्वतःच्या खर्चाने आम्ही हॉटेलचा खर्च करतो, येण्याचा खर्च करतो. आमची फक्त एकच इच्छा आहे की त्या ठिकाणचा हॉलचा खर्च येणाऱ्या लोकांनी करावा आणि जेवणाचा खर्च येणाऱ्या लोकांनी करावा. पण बाकी आम्ही कोणाकडून काही अपेक्षा ठेवत नाही. त्याचं कारण हे आहे की महत्त्वाची गोष्ट, अनेकांनी यावं आणि शिकावं. वेगवेगळ्या शहरामध्ये सध्या हे सेमिनार चालू आहेत आणि आम्ही जातो प्रियानो. एक प्रकारचा समजा एक झगा आज घातलेला आहे आणि झगा घातल्यानंतर जसं जबाबदारी जागी होते, जेव्हा एखादा इन्स्पेक्टर झगा घालतो त्याची जबाबदारी जागी होते, जसं एखादा डॉक्टर झगा घालतो त्याची जबाबदारी जागी होते, तसं प्रियानो आज आम्ही इस्रायलाचा झगा घातलेला आहे की मंडळीचे डोळे उघडावेत आणि मंडळी इस्रायलला कनेक्ट व्हावी. आणि कशासाठी? पहिली गोष्ट तर जर आम्ही इस्रायलाविरुद्ध जर बोलत असेल तर हे समजून घ्या, देवाविरुद्ध बोलत आहे. सांभाळा, देवाविरुद्ध बोलणारा आत्तापर्यंत कधी जिंकला नाही. पण दुसऱ्या बाजूला जर आम्ही इस्रायलावरती प्रेम करत आहे तर आम्ही त्याच्यावरती प्रेम करताना तो देव पाहत आहे, तो देव पाहत आहे. यु नो, तुम्हाला जर आई वडिलांपर्यंत पोहोचायचं असेल ना, लेकराला चॉकलेट द्या. आई वडिलांपर्यंत पोहोचायचं असेल ना, लेकराला चॉकलेट द्या. मोठा गुंड पण आहे ना, सलाम करेल. काय कारण त्याच्या लेकराला तुम्ही चॉकलेट दिलं. आता हे जरा उदाहरण चुकीचं आहे, कोणाला कळलं नाही, जाऊ द्या. महत्वाचं काय, तर तुम्ही इस्रायलावरती प्रेम केलं पाहिजे, तुम्ही इस्रायलसाठी प्रार्थना केली पाहिजे. कारण इस्रायलचा देव हे पाहत आहे आणि तो आशीर्वाद दिला शहराला. ओके, पाचवी गोष्ट महत्वाची, ज्याच्याकडे पैसे, लोक अमेरिका बघायला जातात, काश्मीर बघायला जातात, लोक स्वित्झर्लंड बघायला जातात. मला तुम्हाला सांगू द्या, इस्रायल बघायला जा. इस्रायल बघायला जा. रिटायर झालात, भरपूर फंड मिळाला, लेकरा बाळासाठी, लेकरा बाळाला त्याचं युद्ध त्याला करू द्या. तुम्ही तुमच्या कष्टाचे पैसे लेकरा बाळाला कशाला देता? ओके, नातवंडासाठी काय, नातवंडासाठी की ठेवायची गरज नाही, काही ठेवू नका नातवंडासाठी. एक तर सेवेला द्या, देवाच्या राज्याला द्या. ओके, देव तुम्हाला आशीर्वाद देईल. नाही तर इस्रायल जा. माझ्या ट्रिपवरती अनेक वृद्ध लोक रिटायर झालेले येतात, असतात. ओके, मी त्यांना सांगतो या, कारण तुम्ही आयुष्यभर काम केलं, तुम्हाला देवाने दिलेला खऱ्या अर्थाने ही संधी आहे. आणि तिथे गेल्याने काय होतं, तर आम्ही ऑलिव्ह ऑइल घेतो, आम्ही खजूर घेतो, आम्ही इस्रायलच्या काही वस्तू घेतो आणि त्या वस्तू घेतल्यामुळे त्यांच्या इकॉनॉमीला फायदा होतो, त्यांच्या आर्थिकतेला फायदा होतो. प्रियानो, तुम्हाला सांगू द्या, एक बाजू पाहिली आम्ही, इस्रायल सशक्त होतंय, पण इस्रायलाकडे पण फार गरजा आहेत. लोक झुंडीच्या झुंडी, विमानं भरून भरून लोक आपल्या भूमीकडे पडते. काय नाही त्यांच्याकडे, घर विकलं, घर सोडलं, काय आता? ओके, वर्षभर इस्रायल त्यांना फुकट खायला देतो, फुकट शिकवतो. काही लोकांना हिब्रू पण येत नाही, हिब्रू भाषा येत नाही, त्यांना हिब्रू शिकवली जाते. त्यांना त्या ठिकाणी 1 वर्षानंतर मग खऱ्या अर्थाने ते कामाला लागतात. मग हे वर्ष
एक अख्खं वर्ष इस्रायलला त्यांना सांभाळावं लागतं. आणि आपल्यासारखे व्यक्ती तिथे गेले जर ओके आणि तशा प्रकारे आपण काही वस्तू घेतल्या, काही गोष्टी घेतल्या, तर त्यांच्या इकॉनॉमीला तो फायदा होतो. ओके. 6वी गोष्ट, आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी आपण पैसे पाठवतो, दान पाठवतो. ओके. आम्हाला दान द्यायला आवडतं. मी असं म्हणेल आज की तुमच्या दानाच्या लिस्टमध्ये इस्रायलला पण ॲड करा. अनेक लोक येतात, सर आम्हाला इस्रायलला दान पाठवायचं आहे. आता इस्रायल दान पाठवायचं म्हणजे एक गिफ्ट पाठवायचे आपण असं समजूया. मग आम्ही वर्षातून ते संपूर्ण आलेलं दान गोळा करतो आणि मग ते पैसे CFI आहे येरुशलेममध्ये, ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये ते काम करतात. जे सैनिक जखमी झाले, ओके, जे सैनिक मृत पावले, त्यांच्या कुटुंबासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा आहेत. मग त्या सेवेमध्ये आपला पैसा तिथे खऱ्या अर्थाने लेकरांसाठी किंवा त्या जखमी लोकांसाठी जातो. आणि प्रियानो, ते प्रेम आम्ही दर्शवू शकतो कृतीमध्ये. आणि 7वी महत्त्वाची गोष्ट की आम्ही न्यूज पाहतो, वेगवेगळ्या गोष्टी आम्ही पाहतो. तुमचे डोळे उघडे ठेवा आणि इस्रायलकडे पाहत राहा. इस्रायल काय चाललंय ते पाहत राहा. प्रत्येक गोष्ट इस्रायलमध्ये आता जी होत आहे ते आपल्या पवित्र शास्त्रामध्ये. ओके. येरुशलेमाला वेढा मारला जाईल. आज खऱ्या अर्थाने येरुशलेमाला आजूबाजूच्या देशांनी वेढा मारलेला आहे. अजून मोठी राष्ट्र आली नाहीत, पण लिहून घ्या, जशी ही छोटी राष्ट्र आली, मोठी राष्ट्र त्यांच्या बाजूला उभे आहेत, फक्त चेहरा झाकलेला आहे. चेहरा झाकलेला आहे. एक दिवशी तो चेहरा पण वरती जाईल. प्रियानो, खूप महत्त्वाची गोष्ट आहे. सगळे राष्ट्र इस्रायलाची साथ सोडणार आहे. इस्रायल एकटा पडणार आहे. आजच इस्रायल जवळजवळ एकटा पडलेला आहे. अमेरिका आहे पण ते त्यांचं स्ट्रगल करत आहेत. आज हे इलेक्शन फार महत्त्वाचं इलेक्शन अमेरिकेमध्ये चाललेलं आहे. हे इलेक्शन फार महत्त्वाचं आहे. ओके. कारण जो व्यक्ती निवडून येईल त्याच्यावरती डिपेंड करतं ते सपोर्ट करतील की नाही. ऐका, सगळी राष्ट्र इस्रायलची साथ सोडताना त्यांच्याबरोबर कोणी राहणार नाही. मागे अनेक वर्षांपासून स्टॉप झायनिझम बॉयकॉट इस्रायल, म्हणजे इस्रायलच्या वस्तू विकत घेऊ नका, इस्रायलला वाळू टाका, अशा प्रकारची चळवळ चालू आहे सध्या. अक्षरशः चळवळ चालू आहे. तुम्हाला माहिती आहे, जगात एकच देश असा आहे पाकिस्तान, जिथं अजूनही पोलिओ होतो लेकरांना. का? कारण पाकिस्तानच्या पासपोर्टवरती काय लिहिलं असेल माहिती आहे का? हा पासपोर्ट सगळ्या देशात जायला व्हॅलिड आहे, फक्त इस्रायल जाऊ शकत नाही. पाकिस्तानच्या पासपोर्टवर तुम्ही इस्रायल जाऊ शकत नाही. गा पोलिओ. का? कारण ते इस्रायलचं इंजेक्शन घ्यायला तयार नाही. म्हणून आजही पाकिस्तानची अवस्था बघा. देशोधडी लागलाय. देश विकायला जवळ काढलेलं का? त्याच्या उलट भारत बघा. भारत देश 1992 पर्यंत अतिशय दरिद्री होता, अतिशय गरीब होता. 1992 मध्ये खऱ्या अर्थाने भारताने इस्रायलची हात मिळवणी केली. आज प्रियानो, 1992 पासून तुम्ही हे वर्ष पहा, भारत जवळजवळ 5व्या स्तराला आलेला आहे. 40वा देश खाली असलेला मागच्या 20 वर्षामध्ये 5व्या नंबरला येत आहे भारत देश. का? जो तुला आशीर्वाद देईल त्याला मी आशीर्वाद देईल. दोनदा आपले पंतप्रधान तिकडे जाऊन आले, दोनदा जाऊन आले. ओके. आणि इस्रायल, तुम्हाला सांगू द्या, इस्रायल काय म्हणतं भारताबद्दल ऐकायचे? ओके. इस्रायल काय सांगतं? इस्रायल म्हणतं भारत हा आमचा काल मित्र होता, आज मित्र आहे आणि उद्याही मित्र असणार आहे. सो इस्रायल भारताबद्दल पहा किती सुंदर शब्द बोलतो. भारताबद्दल म्हणजे तुमच्या माझ्याबद्दल बोलतो. आणि तुम्हाला सांगू द्या, त्यांना खूप आनंद होतो जेव्हा भारतीय लोक येतात. ओके. सो आम्ही काय केलं पाहिजे तर प्रार्थना केली पाहिजे, आमची नजर त्यांच्यावरती ठेवली पाहिजे. आणि ह्या गोष्टी केल्याने काय होईल प्रियानो, तर कुठेतरी आम्ही इस्रायलाशी प्रॅक्टिकली जुळले जाऊ. असे सेमिनार हजारो होतील, काही फायदा नाही. असे सेमिनार हजारो होतील, काही फायदा नाही. आज इथून जाताना निर्णय घ्या प्रियानो की मी सगळ्यात पहिली गोष्ट तर ओके, माझ्या घरामध्ये मी माझ्या चर्चमध्ये एक मोठं बॅनर तयार केलेलं आहे. वी स्टँड विथ इस्रायल, वी आर ख्रिश्चन फ्रेंड्स ऑफ इस्रायल. माझं चर्च कुठं होतं माहिती आहे? माझ्या भावाचं दुकान आहे कपड्याचं. तिथे मुस्लिम येतात, ख्रिश्चन येतात, हिंदू येतात, सगळे येतात. आणि आले की पहिली नजर त्यांची जाती येरुशलेमकडे आणि खाली येतं वी आर ख्रिश्चन फ्रेंड्स ऑफ इस्रायल. ते थांबतात, बघतात, साक्ष येते. का? आम्ही मनातून फ्रेंड नाही, आम्ही मुखातून पण कृतीमधून देखील आहे. कळू द्या जगाला. आणि ही एक गोष्ट बराच वेळेस लोक मला येऊन त्यांनी विचारलेले, हे काय आहे सर, हे काय प्रकार आहे? तिथे मला संधी मिळते सुवार्थ पण सांगायची आणि सत्य पण सांगायची. अनेक लोक जाताना म्हणतात, आज आम्हाला कळालं इस्रायल अनधिकृत नाही, पॅलेस्टाईन अनधिकृत आहे. आणि प्रियानो,
हे महत्त्वाची गोष्ट आहे की आम्ही केलं पाहिजे. तुम्ही टूरला जाऊ शकता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, माझ्या चर्चमध्ये मी वारंवार टीचिंग घेतो इस्रायलवरती. ओके, त्यांना बोलवतो. त्याचबरोबर ज्या टूर होतात त्याच्यावरती मी स्पिरिच्युअल गाईड म्हणून जातो. महत्त्वाची गोष्ट, ज्या फीस्ट आहेत, ओके, सण, यहूद्यांचे सण जे आहे, ओके, ते सण परमेश्वर म्हणतो माझे सण आहेत. माझे सण आहेत म्हटले तर ते त्यांचे पण होतात, माझे पण होतात. त्या सणाची आम्ही आठवण करतो. पाळतो असं नाही म्हणतात, परंतु आठवण करतो. ते सण मी मंडळीला शिकवतो आणि ते सण देखील CFI शिकवतात. आज एकच गोष्ट महत्त्वाची आहे, जो येशू येणार तो अजून का आला नाही? कधी प्रश्न विचारला? 2 गोष्टीसाठी. अजूनही जगामध्ये अनेक लोक आहेत ज्यांना ख्रिस्त माहीत नाही. पण दुसरी गोष्ट खूप महत्त्वाची आहे, अतिशय महत्त्वाची, ती भूमी इस्रायलच्या पूर्णपणे ताब्यात येणं महत्त्वाचं आहे. येशू अर्धवट भूमीवरती राज्य करेल का? नाही करणार, नाही करणार. येशू अर्धवट भूमीवर राज्य करणार नाही. सगळी भूमी त्यांच्या ताब्यात येणं फार गरजेचं आहे. त्यासाठी प्रियानो, जसं मी म्हटलं, सगळे राष्ट्र साथ सोडत आहेत, सगळे राष्ट्र. पण तुम्हाला एक चांगली बातमी सांगतो जाता जाता, एक राष्ट्र आहे जे त्यांची साथ कधी सोडणार नाही. ते राष्ट्र भारत नाही, ते राष्ट्र अमेरिका नाही, ते राष्ट्र ब्रिटन नाही, ते राष्ट्र ऑस्ट्रेलिया पण नाही. ते राष्ट्र आहे पवित्र राष्ट्र. ते आज इथं बसले, ते आज इथं बसले. मी पवित्र राष्ट्र आहे, तुम्ही पवित्र राष्ट्र आहात. जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पवित्र राष्ट्र विखुरलेलं आहे. पाकिस्तानामध्ये पण पवित्र राष्ट्र आहे. ज्यांनी प्रभूचा स्वीकार केला ते पवित्र राष्ट्र आहे. आणि आज त्या पवित्र राष्ट्राने जगातून एकत्र यावं, एक व्हावं आणि म्हणावं, इस्रायला तुझी साथ अमेरिका सोडू दे, ब्रिटन सोडू दे, फ्रान्स सोडू दे, आम्ही तुझी साथ सोडणार नाही. हे बाप तुम्हाला आशीर्वाद देईल. Watching this video. If you were blessed, then please click on like and please do subscribe to our channel. And if you would like to watch a few more of our teachings, then you may please click on these links over here, over here, over here, over here. And please do contact us. We would love to hear from you. You contact us on the numbers that are mentioned on the screen. Thank you. Shalom.